मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि राज्य सरकार हर आदिवासी परिवार को वन भूमि पट्टे दे रही है और उनकी अनमोल संस्कृति को संरक्षित करने की दिशा में ठोस कदम उठा रही है। आदिवासी कल्याण के लिए राज्य सरकार आदिवासी विकास विभाग के साथ दृढ़ता से खड़ी है। भगवान बिरसा मुंडा के 150वें जयंती वर्ष और जनजातीय गौरव वर्ष के अवसर पर सरकार उनके बताए मार्ग पर चलते हुए आदिवासी समाज के जल, जंगल, जमीन और संस्कृति की रक्षा करने के लिए प्रतिबद्ध है। यह राज्य स्तरीय सांस्कृतिक महोत्सव 15 से 17 नवंबर 2025 तक मानकापुर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में आयोजित किया गया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों इसका उद्घाटन हुआ, जबकि केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी की विशेष उपस्थिति रही। इस दौरान राजस्व मंत्री व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके, राज्य मंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश कुमार, सचिव विजय वाघमारे सहित अनेक गणमान्य उपस्थित रहे। जनजातीय नायकों का इतिहास घर घर पहुंचे फडणवीस। मुख्यमंत्री ने कहा कि राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भगवान बिरसा मुंडा की जयंती को जनजातीय वर्ष के रूप में मनाने का महत्वपूर्ण निर्णय लिया है। स्वतंत्रता के अमृत महोत्सव के अंतर्गत प्रधानमंत्री मोदी ने देश भर के आदिवासी नायकों के चरित्र और त्याग को जन जन तक पहुंचाने और उनके स्मारकों का निर्माण करने का संकल्प लिया है। राज्य सरकार ने भी महाराष्ट्र के सभी आदिवासी नायकों के गौरवशाली इतिहास को पुस्तक के रूप में जनता तक पहुंचाया है। आदिवासी आश्रमशालाओं का मानक सुधारा गया है। आदिवासी बच्चों की शिक्षा के लिए स्वयं योजना लागू है ताकि कोई भी आदिवासी बच्चा शिक्षा से वंचित न रहे। रानी दुर्गावती सशक्तिकरण योजना के माध्यम से 1.5 लाख आदिवासी महिलाओं को 50,000 से 1.5 लाख रुपए तक की सहायता प्रदान की गई। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आदिवासी विकास के लिए धरती आबा कार्यक्रम देश भर में लागू करने के निर्देश दिए हैं। महाराष्ट्र में यह कार्यक्रम 32 जिलों के 5,000 से अधिक गांवों तक पहुंचा है, जहां सड़क, पानी, बिजली, रोजगार और महिला सशक्तिकरण की योजनाएं तेजी से लागू की जा रही हैं। भारत माता की, भारत माता की सेवा 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 सेवा। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी जल, जमीन आणि जंगल याच्या लढ्याचा क्रांतिकारी मंत्र आपल्याला दिला। ते धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांनी जे जनजातीय गौरव वर्ष या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेतलाय, त्याच्या महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री, आपले लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी, आदिवासी कल्याण विभागाचे मंत्री अशोक उइकेजी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, रवींद्र चव्हाणजी, इंद्रनील नाईकजी, आशिष देशमुखजी, संजय मेश्रामजी, डॉक्टर भारतीताई पवार, सुधाकरराव कोहळे, दयाशंकर तिवारी, मायाते युनाते, राजे वीरेंद्र शाह, या ठिकाणी आपले मुख्य सचिव श्री राजेश कुमार, श्री विजय वाघमारे, श्रीमती दीपाली माशिरकर, श्रीमती दीपा मुधोळ, श्रीमती लीना बनसोड, श्रीमती आरती सिंग, श्री किशोर कारकळ, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम या जनजातीय गौरव वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी राजे भक्त बुलंदशाह या आदिवासी गोंड राजांनी बसवलेल्या नागपूर नगरीमध्ये आलेल्या तमाम बंधू भगिनींचं, आमच्या आदिवासी समाजाचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये 1,25,00,000 आमचे आदिवासी बंधू आहेत। 16 जिल्हे, 6,962 गावं, 12 शहरं, यामध्ये
आमच्या 45 आदिवासी जमातीचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आमच्या आदिवासी समाजाने केलं आहे। आणि हे वर्ष महत्वाचं वर्ष आहे। 150 वर्षापूर्वी याच भारताच्या झारखंडमध्ये ज्यावेळी इंग्रजांचे अनन्वित अत्याचार झाले आणि आदिवासींना सांगण्यात आलं की तुमची जल जमीन आणि जंगल याचा अधिकार तुम्हाला नाही, तो अधिकार केवळ इंग्रजांना आहे आणि जे लोक मिशनऱ्यांकडनं धर्मांतरण करतील त्यांनाच जल जमीन आणि जंगलाचा अधिकार मिळेल। त्यावेळी एक तरुण, अतिशय कोवळ्या वयाचा तरुण हा उठला आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी ही जमीन आमची आहे, ही आदिवासींची आहे, ही मुंडांची जमीन आहे, ही जमीन जंगल आणि या ठिकाणी हे जे पाणी आहे याच्यावर आमचा हक्क आहे आणि हा हक्क आम्ही कोणाला घेऊ देणार नाही। तो काळ असा होता, सावकारांच्या जोखडाला आमचा आदिवासी समाज बांधलेला होता, अनन्वित अत्याचार होत होते, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शोषण होत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य आदिवासी तरुणांमध्ये तरुणींमध्ये त्या ठिकाणी एक ज्वाला पेटवून त्यांच्यामधली विजिगीषू वृत्ती या ठिकाणी तयार करून आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठी क्रांती भगवान बिरसा मुंडांनी घडवली आणि इंग्रजांच्या विरुद्ध असं बंड पुकारलं। इंग्रजांना असं वाटायचं की एक बिरसा मुंडा आहेत की शेकडो बिरसा मुंडा आहेत, ते जिथे जातील तिथे बिरसा मुंडा पोचायचे, त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करायचे, त्यांना नामोहरम करून सोडायचे। शेवटी इंग्रजांनाही वाटायला लागलं बिरसा मुंडा एक व्यक्ती नाही, यांचे अनेक अवतार आपल्याशी लढतायत। अशा प्रकारच्या चपळाईनं त्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडांनी एक मोठा लढा उभारला आणि आमच्या आदिवासी समाजाला जल जमीन आणि जंगलाचा अधिकार हा पुन्हा एकदा भगवान बिरसा मुंडांनी मिळवून दिला आणि त्यानंतर एक मोठी त्या ठिकाणी क्रांती घडली आणि सगळ्या समाजाला एकत्रित करून त्यांच्याकरता एक आज्ञावली तयार केली आणि कशा प्रकारे आपली संस्कृती, आपला धर्म, आपली भाषा आणि आपले विचार टिकवायचे या संदर्भात एक मोठी सेना ही भगवान बिरसा मुंडांनी तयार केली। आणि म्हणूनच ज्यावेळी इंग्रजांनी फितुरीने भगवान बिरसा मुंडांना पकडलं, केवळ 25 वर्षाचं वय होतं भगवान बिरसा मुंडांचं, केवळ 25 वर्षाचं, पण इंग्रजांनी ठरवलं की हे बिरसा मुंडा जर जिवंत राहिले तर या भारतामध्ये आम्हाला कधीच राज्य करता येणार नाही। ज्या प्रकारची क्रांती बिरसा मुंडांनी पेटवली, ही क्रांती अशीच जर वाढत राहिली तर भारत सोडून आम्हाला जावं लागेल। आणि म्हणून 25व्या वर्षी भगवान बिरसा मुंडांना इंग्रजांनी फाशी दिली। भगवान बिरसा मुंडा शहीद झाले, पण त्यांच्या शहीदीतून क्रांतीची अशी ज्वाला पेटली की ज्या ज्वालेने त्या ठिकाणी इंग्रजांना आगीमध्ये होरपळायला लावलं आणि भगवान बिरसा मुंडांची क्रांती ही थांबली नाही, ती सातत्याने चालू राहिली। अशा प्रकारचं एक क्रांतीचं तेजोमय काम हे भगवान बिरसा मुंडांनी केलं। आणि म्हणून आदिवासीची संस्कृती ही संपली असती, ती नामशेष झाली असती, पण या संपूर्ण संथालमध्ये, या संपूर्ण बिहारमध्ये, ओरिसामध्ये, या संपूर्ण झारखंडमध्ये, मग त्याच्यानंतर आपल्या सगळ्या दंडकारण्यामध्ये ही सगळी संस्कृती टिकवण्याचं काम हे त्या काळामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या माध्यमातून झालं। आणि म्हणून त्यांना धरती आबा म्हटलं जातं। आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं या देशामध्ये जनजाती कल्याण दिवस कुठला असला पाहिजे तर जनजातीचे हक्क ज्यांनी वाचवले, जनजातीची संस्कृती ज्यांनी वाचवली, त्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती हीच जनजाती विकास दिवस म्हणून या भारतामध्ये आपण सगळे साजरे करू।
आणि म्हणून तो दिवस आपण साजरा करतो आणि हे त्यांच्या जयंतीचं वर्ष देखील या ठिकाणी आपण साजरं करतो। आपल्याला कल्पना आहे आज देशामध्ये श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या एक आदिवासी समाजातील महिला या देशाचं नेतृत्व करतायत। राष्ट्रपती म्हणून या देशाच्या लोकशाहीला समृद्ध करण्याचं काम त्या करतायत आणि मला अतिशय आनंद आहे या आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे। पण हे सगळे आदिवासी नायक हे आमचे हिरो यांना जाणीवपूर्वक इतिहासापासून दूर ठेवण्यात आलं। यांचा इतिहास कधीही समाजापर्यंत पोचू दिला नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं देशभरातल्या आदिवासी नायकांना शोधून त्यांच्या इतिहासाची पुस्तकं लिहा, त्यांची स्मारकं तयार करा। आणि मला अतिशय आनंद आहे महाराष्ट्रामध्येही आपण या ठिकाणी आमचे आदिवासी नायक मग त्या ठिकाणी बाबूरावजी सळमाके असतील, त्या ठिकाणी राघोजी भांगरे असतील, त्या ठिकाणी वेगवेगळे आमचे जे नायक आहेत या सगळ्या नायकांचा इतिहास हा पुस्तक रूपाने प्रत्येक आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं। आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला। आमच्या आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्याचं काम आपण केलं। स्वयंसारखी योजना सुरू केली ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण 60,000 रुपये हे बाहेर शिकण्याकरता राहण्याकरता देतो। कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं। नामांकित शाळांची योजना सुरू केली, चांगल्या शाळांमध्ये आदिवासी मुलांना शिकण्याची व्यवस्था आपण केली। राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख महिलांना 50,000पासून 7.5 लाख रुपयापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी केली। आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम मोदीजींनी जो सुरू केला धरती आबा योजना, या महाराष्ट्रातल्या 17 मंत्रालयांना एकत्रित करून 25 योजना तयार केल्या। 32 जिल्ह्यातल्या 5,000 गावांमध्ये प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत रस्ता, पाणी, वीज, रोजगार, महिला बाल विकासाच्या योजना हे पोहोचवण्याकरता भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी 75,000 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि 5 वर्षामध्ये संपूर्ण आदिवासी गावांचं चित्र बदललं पाहिजे अशा प्रकारची योजना तयार केली। आज बंधू भगिनींनो मला अतिशय आनंद आहे की आमचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात आमचा आदिवासी विकास विभाग अतिशय चांगलं काम करतोय। आज आश्रमशाळांचं डिजिटायझेशन झालेलं आहे, सर्व प्रकारचे नवीन यंत्रणा ही आश्रमशाळांमध्ये पोहोचली आहे। नमो आदिवासी स्मार्ट आश्रमशाळा तयार झाल्या आहेत। 37 एकलव्य शाळेतील 583 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होता आलाय। उच्च शिक्षणाची दारं ही आदिवासींकरता खुली करण्यात आलेली आहे आणि जवळपास 490 शासकीय वसतिगृह या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात डीबीटीत वाढ करण्यात आलेली आहे, आहार भत्त्यात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे। आमचं सरकार हे आदिवासी कल्याणाकरता अनेक योजना या ठिकाणी आखतंय। मी या निमित्ताने एवढंच सांगतो, आज या जनजाती कल्याण वर्षाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडांनी आम्हाला जी शिकवण दिली, जल, जमीन, जंगल आणि आदिवासी संस्कृती याचं संरक्षण करण्याची महाराष्ट्रातलं सरकार
प्रत्येक आदिवासीला वन जमिनीचा पट्टा देताय, प्रत्येक आदिवासीच्या संस्कृतीचं रक्षण करताय, जल जमीन जंगलाचं रक्षण करताय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या आदिवासी विभागाचा हा प्रयत्न आहे की आदिवासी समाजाचा कल्याण झालं पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय सेवा, जय भारत। आश्रमशालाओं का डिजिटाइजेशन हो चुका है। राज्य की सही 30 एकलव्य मॉडल स्कूलों के विद्यार्थी राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय प्रतियोगिताओं में भाग लेकर राज्य का नाम रोशन कर रहे हैं। आदिवासी समाज के सर्वांगीण विकास का संकल्प ले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि भारत के विकास में आदिवासी समाज का योगदान अत्यंत महत्वपूर्ण है। भगवान बिरसा मुंडा आदिवासी समाज के अभिमान, स्वाभिमान और शौर्य के प्रतीक है। प्रकृति की गोद में अपनी परंपराओं को संजोए रखने वाला यह समाज देश की संस्कृति धरोहर है। उन्होंने कहा कि आदिवासी क्षेत्रों की भौगोलिक स्थितियां चुनौतीपूर्ण है, इसलिए विकास कार्यों को और गति देना जरूरी है। हस्तशिल्प, कुटीर उद्योग, वनोपज आधारित रोजगार और आदिवासी कल्याण की दर्जनों योजनाएं केंद्र और राज्य सरकार संयुक्त रूप से चला रही है। आदिवासी समाज के सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक और आर्थिक उन्नयन के लिए सरकार निरंतर कार्यरत है। हे वर्ष जनजातीय गौरव वर्ष आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सव असं मिळून साजरं होत आहे। जनजाती गौरव दिवस हा आपल्या देशाच्या इतिहासात एक पौराणिक इतिहासाशी घट्ट नातं राखणारा असा महत्त्वाचा दिवस आहे। आपल्या समाजामध्ये विशेषतः आदिवासी समाजाचं योगदान आपल्या देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे। आपली आदिवासी संस्कृती, इतिहास आणि विरासत याची एक वेगळी छाप आहे आणि विशेषतः बहुसंख्य आदिवासी समाज हा जंगलामध्ये राहत असल्यामुळे, शहरी भागापेक्षा बराच दूर असल्यामुळे आजही त्या ठिकाणी अजून विकास करण्याची आवश्यकता आहे। जल, जमीन, जंगल आणि जानवर या आधारित विकासाचं मॉडेल आदिवासी विभागाशी संबंधित आहे। विशेषतः जंगलामध्ये जी संपत्ती आहे, वनसंपत्ती आहे, त्याच्या आधारावरील उद्योगाचा विकास होणं आणि आपल्या आदिवासी समाजामध्ये विशेषतः आपलं जे हस्तोद्योग असतील, ग्रामोद्योग असतील, कुटीर उद्योग असतील, लघुउद्योग असतील, याच्या मार्फत नवीन विकासाची दिशा मिळणं याकरता राज्य सरकार, भारत सरकार सतत प्रयत्नशील आहे। मला अतिशय आनंद आहे की या खात्याचे मंत्री आदरणीय डॉक्टर अशोक उईके आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकासाच्या अनेक योजना आदिवासीच्या सर्वांगीण विकासाकरता या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। या सगळ्या योजनेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास हा गतीने कसा होईल असा शासनाचा प्रयत्न आहे। आदरणीय अशोक उईके हे स्वतः उच्च विद्या विभूषित आहे, महाविद्यालयाचे प्राचार्य राहून चुकलेले आहेत, त्यामुळे त्यांना या संपूर्ण प्रश्नाची जाण आहे। मलाही अतिशय आनंद आहे की आदिवासी समाजाचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून दक्षिणा मानकट ट्रस्टच्या वतीने गेल्या 27 वर्षापासून आम्ही विशेषतः विदर्भामध्ये काम करत होतो। जवळपास 1400 शिक्षक आणि त्या 1400 शाळा आणि 2000 शिक्षक आणि 28,000 विद्यार्थ्यांना एकल विद्यालयाच्या मार्फत शिकवण्याचं काम करतो। ज्यावेळी गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींना नागपुरात शिकण्याकरता आणलं इथल्या महिला महाविद्यालयामध्ये, तेव्हा लक्षात असं आलं की त्यांच्यामध्ये विशेष क्षमता आहे आणि त्यांनी राष्ट्रीय खेळामध्ये, खो खोमध्ये, कबड्डीमध्ये, ॲथलेटिक्समध्ये एवढी प्रगती केली की त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रतिनिधित्व केलं। आदिवासी मुलामुलींमध्ये उपजतच उत्तम गुण आहे, शक्ती आहे, ताकद आहे, पण त्यांना योग्य संधी मिळण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी मला सांगताना आनंद होतोय
की विशेषतः या ज्या योजना आहेत या योजनांच्या मार्फत देखील शिक्षणाच्या बरोबर आर्थिक विकासाचं देखील मॉडेल महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने स्वीकारलेलं आहे. जल, जमीन, जंगल आणि जानवर या चारही क्षेत्रामध्ये विकासाला नवीन दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी अस्मितेचे, अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये देखील त्यांचं मोठं योगदान होतं. विशेषतः झारखंडमधल्या आदिवासींच्या उन्नतीकरता त्यांनी जे कार्य केलं, बलिदान केलं, ते आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. आणि म्हणून अशा एका वीर पुरुषाचं अभिवादन करून, भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून जनजाती गौरव वर्षामध्ये या समाजाचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे. आपण सगळ्यांनी मिळून या प्रयत्नांना जर गती दिली तर आजचं वर्तमान चित्र जे आहे ते बदलल्याशिवाय राहणार नाही असं मला विश्वास आहे. मी भगवान बिरसा मुंडा यांना हात जोडून अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे जनजाती गौरव वर्ष आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाकरता आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि लवकरच आपण आपल्या विकासाची गती वाढवून समाजाच्या बरोबरीने या समाजाचा सर्वांगीण विकास करण्याकरता संकल्प करू. असा संकल्प करून आपण या कार्यक्रमातून जाऊया अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उइके ने बताया है कि अप्रैल से भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती के उपलक्ष्य में विभाग द्वारा भगवान बिरसा सांस्कृतिक मंच की स्थापना की गई. इस मंच से 40,000 युवा युवतियों ने जुड़कर अनेक सांस्कृतिक प्रतियोगिताओं में भाग लिया. रानी दुर्गावती योजना से आदिवासी महिलाएं लखपति दीदी बन रही है और आत्मनिर्भरता की नई मिसाल है. आणि आपल्या प्रेरणेनं राणी दुर्गावती सारखी अतिशय चांगली योजना सुरू केली. त्या योजनेच्या माध्यमातून 500 महिला बचत गट निर्माण झाले आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेकांना, अनेक भगिनी आमच्या लखपती दिदी होऊन राहिल्या, आमच्या अनेक बहिणी रोजगार देणाऱ्या बहीण होऊन राहिल्या. ह्या आपल्या असलेल्या प्रेरणेमुळे मी करू शकलो. मनापासून आज माननीय मुख्यमंत्री महोदय आणि नितीनजी, मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असलेला 1,35,00,000 आदिवासी समाजाच्या वतीनं तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि निश्चितच आम्हाला दिलेला जो सन्मान आहे, आमचा जो गौरव आहे, आम्हाला दिले आदेश आहे, कदापि हा समाज विसरणार नाही अशा प्रकारच्या अपेक्षा करतो. आणि जनजाती गौरव दिनाच्या निमित्तानं आपण आलात, मनापासून तुम्हाला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द थांबवतो. खूप खूप धन्यवाद. मुख्यमंत्री के हाथों अनेक प्रकल्पों का ऑनलाइन लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस ने दूरदर्शन प्रणाली के माध्यम से निम्न प्रकल्पों का भूमि पूजन व लोकार्पण किया. गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय एवं प्रशिक्षण उपकेंद्र सूराबड़ी नागपुर, शासकीय आश्रमशाला घानवड़ जिल्हा पालघर, शासकीय आश्रमशाला पलसुंडा जिल्हा पालघर, शासकीय आश्रमशाला देवगांव नाशिक बालिकाओं का छात्रावास, विभागीय सांस्कृतिक प्रतियोगिताओं में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों को भी सम्मानित किया गया. साहित्यिक योगदान का विमोचन. मुख्यमंत्री फडणवीस के हस्ते भगवान बिरसा मुंडा के जीवन कार्य पर आधारित चित्रमय पुस्तक तथा आदिवासी परंपरा और सृजनशीलता पर आधारित कॉफी टेबल बुक का विमोचन किया गया. आयोजन में विधायक, वरिष्ठ अधिकारी और सांस्कृतिक जगत से जुड़े अनेक मान्यवर उपस्थित थे. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें.